सर्व शिवभक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगाई या चॅनलवर. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सुंदर असं कीर्तन शिव प नागम्माताई राजकुमार स्वामी यांचे दणदणीत कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर झुंगाई या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि त्याच्यानंतर
शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी असा माझाच मुलगा आहे. पूर्ण गाव, प्रत्येक गाव युट्यूबवर आपलं चॅनल जातं आणि हे आपलं कुठपर्यंत पोहोचता करतात हे नागेश झुंगार. खरंच त्याच्या आईचे पुण्य, आई वडिलांचे पुण्य असल्याचे लेकरं आपले असं पुढं जात नाही. त्या आई वडिलांचं काहीतरी पुण्य लागतं असे लेकरं निघायला. म्हणून असा हिऱ्यासारखा जे मुलगा आपला जन्माला आला ते नागेश झुंगार. त्यांच्याही संसारामध्ये हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे, शंभुलिंगाचा आशीर्वाद आहे. म्हणून असले युट्यूब वाले त्यांचं निधन म्हणून त्यांच्या चरणी मी आता नतमस्तक होत नाही. त्यांनीच मला चरणी पडवला मुलगा म्हणून खरंच धन्यवाद. अशी लेकरं निघालं हेच महत्वाचं आहे. म्हणून पंचाचारी वीणा थांबल्यानंतर त्याच्यानंतर परमरेश्वर पारायण झालं. त्या परमरेश्वर पारायणामध्ये काय होतं? परमरेश्वर पारायणामध्ये काय होतं? ज्यावेळेस परमरेश्वर केलं कशासाठी? त्या आपल्या जीवनाची शिदुरी म्हणून हा परमरेश्वर आहे. ज्यावेळेस 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी 18 पगडी जाती एकत्र आणण्याचं काम कोण केलं? महात्मा बसवेश्वरांनी. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी 18 पगड जाती एकत्र आणण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. त्याच्यानंतर 16व्या शतकामध्ये ज्यावेळेस शिवभक्ती लोप झालेली होती, आपल्याला भस्म लावण्याचा अधिकार नव्हता, आपल्याला इष्टलिंग धारण करण्याचा अधिकार आपल्याला नव्हता, ज्यावेळेस आपल्याला रुद्राक्षाची माळ घालण्याचा अधिकार नव्हता, भजन करण्याचा अधिकार नव्हता, शिवशिव म्हणायचा अधिकार नव्हता, ते आपल्याला 16व्या शतकामध्ये मनमत माऊलीने दाखवून दिली. शिवभक्ती रूप झाले, विश्व शिवमय करून दिले, विश्व सगळा शिवमय करून टाकले. कोण? त्या 16व्या शतकामध्ये मनमत माऊली. त्याचप्रमाणे 21व्या शतकामध्ये
करतो, नाव गाजवतो, पण आपल्या मनमताला जगाचा उद्धार केला. राष्ट्रसंतांना आपल्याला जगाला मार्ग दाखवलं, तर त्यांचं नाव का बरं नको? म्हणून असा हा गुरुचा अवतारचा आणि ज्या चरणाचा आहे. धन्य गुरुमाय, धन्य गुरुराय, दाखविली सोय, अनाथाची माय कृपा. धन्य गुरुराय, दाखविली सोय, अनाथाची माय कृपा. ज्यावेळेस अनाथाची माय म्हणलेलं आहे आणि कृपा म्हणलेलं आहे, गुरुची कृपा झाल्याशिवाय तर काही पान हलत नाही. दाखविली सोय, अनाथाची माय कृपा म्हणतात. नेत्रा माझी जने भरले अंजना, त्या अज्ञानामधून ज्ञानात आणण्याचं काम, त्या डोळ्यामध्ये अंजन घालून आमच्या राष्ट्रसंतांनी आपल्याला पुढे केलं आणि मार्ग दाखवलं. आणि त्याच्या पुढे हे जाऊन चित्त हसविले, दैवते वाढविले, तुझ्याशी राहिले शांतरा. चित्त हसविले आणि चैतन्य वाढविले आणि द्वैताशी धाडिले देशांतरी. त्याच्यानंतर महादेव म्हणे भगवानी देव, तुला नाही ठाव आता तेजेश्वर. ज्यावेळेस आजचा परमर्ष पारायण किती अध्याय झाले? 3 अध्याय झाले. मग त्या अध्यायामध्ये सुद्धा आज किती गुरुचं महत्व किती सांगितलंय. त्याचं पारायण केलं काय? त्यावेळेस ग्रंथ संवाद शिवगौरींचा, निज ठेवा तुम्हा शिवगणांचा, यालाही बोललं वाचा, आपुला सुखाला गेले. ग्रंथ संवाद कुणाचा आहे? ग्रंथ संवाद कुणाचा आहे? शिव आणि पार्वतीचा आहे. आहे का? ग्रंथ संवाद शिव गौरींचा, निज ठेवा तुम्हा शिवगणांचा, यालाही बोललं वाचा, आपल्या सुखाला गेले. कुणाच्या सुखाला गेले? आपल्या सुखासाठी हा ग्रंथ करून ठेवलेला आहे. ग्रंथ कशासाठी आहे हो? ग्रंथ हे आपल्या जीवनाचं चरित्र आहे. परमर्ष ग्रंथ हे आपल्या जीवनाची शिदोरी आहे. जन्मापासून मरेपर्यंत त्या परमर्शामध्ये काय करावं आणि काय करू नये हे आपल्याला मनमत मौलीने सांगून दिलेलं आहे. पण आपण तेवढं हे सांगून आपण ऐकत नाही. मग ज्यावेळेस ते मार्ग दाखवण्यालाच कशा धन्य धन्य गुरुमाय, ज्यावेळेस गुरुमाय आहे
म्हणे आमुचे ते धनी. किती मोठी मोठी दिली. कोण आहे? आमुचे ते धनी. धनी म्हणजे कोण आहे? मालक. आपला पतीला आपण धनी म्हणतो, पण त्या ठिकाणी माऊली किती मोठा महत्व दिले. लक्ष्मण म्हणे आमुचे ते धनी, अक्षय चरणी ध्यास द्या. ध्यास लागला पाहिजे, ध्यास लागला पाहिजे. आता काय अखंड शिवनाम सप्ताह चालू आहे. कशासाठी आहे सप्ताह? कशासाठी आहे? तर ज्या वेळेस आपण वर्षभर अभ्यास करतो, आता 10वीची परीक्षा आली, 10वीची किंवा 12वीची परीक्षा चालू होणार आहे, तर ते वर्षभर अभ्यास करतात, वर्षभर अभ्यास करतात. आणि आता परीक्षा आल्यानंतर किती जीव तडपत आहे. रात्र कळणार, दिवस कळणार, ध्यास एकच, परीक्षामध्ये मार्क छान घेतलं पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला सप्ताह सुद्धा ही परीक्षाच आहे. हे अखंड शिवनाम साठी आहे, आपल्या स्वतःसाठी आहे. माऊली प्रत्येक गावोगाव ही रोपट कशासाठी लावलं? स्वतःसाठी लावलेलं. स्वतः ही परीक्षामध्ये जर पास झालो तर तुम्ही 1 वर्ष तुमचा भांडवल तुमच्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असलं तर ह्या सप्त्यामध्ये यावं आणि जीवन प्रगती करून घ्यावं. मग ह्या सप्त्यामध्ये तो येत नाही, त्याचं काय तर पूर्वीचं पुण्य पाहिजे, उभं येत नाही. म्हणून त्या माऊलीचा आज अभंग घेतलेला आहे आणि त्या अभंगामध्ये पुण्याचे कपाळाला भस्म नाही आणि ते आपल्या वीरशैवकुळामध्ये जन्म झाला म्हणून कसं बोलतो? कपाळाला भस्म आहे, जन्म आलिया तू करीबा सोयीचा जन्माला आलास हे खरं आहे, पण तू कशासाठी आलास? हा मानवाचा जन्म कशासाठी आहे? मानवाच्या जन्माला आल्यानंतर काय करावं? मानवाच्या जन्माला आल्यानंतर काय करावं मनुष्य? आता प्रत्येक माणसाला जन्माला येतो, कुत्रा जन्माला येतो, नाही ते प्राणी पक्षी जन्माला येतात.
आपल्याला कळालं का नाही? काही जणांना कळाले, आता इथं आलेले सगळ्यांना कळालं बरं. तुमच्या पुढे काही मी ज्ञानी नाही. हा मिळाला जन्म, पण जन्माला आलो पण केलो काय? जन्माला आलो, आता ज्या वेळेस झाडाला फुलं लागतात बघा, झाडाला फुलं लागल्यानंतर प्रत्येक फुल देवावरच जाईल असं काही आहे का शास्त्रात? नाही. कोणतं फुल कशाला जाते, कोणतं फुल कशाला जाते, कोणतं फुल कशाला जाते? मग त्याप्रमाणे हा मानवाचा जन्म सुद्धा त्याचप्रमाणे आहे. हा मानव सुद्धा जर भक्ती केला तर भक्त बनून जातो, भक्ती केला तर संत बनून जातं, भक्ती केलं तर देव बनून जातं. म्हणून ज्या वेळेस आपले माऊली जे कष्ट केले 104 वर्ष कशा पैकी जगली, कशा पैकी जगली? स्वतःसाठी का? काही लोक काय करतात, स्वतःसाठीच करतात, स्वतःच्या घरासाठीच करतात. पण काही लोक संत काय करतात, या जगासाठी करतात, स्वतःसाठी नाही. जगासाठी अवतार होते. किती? 12 वर्षाला एकदा अवतार कशासाठी होतं? या जगाच्या आपल्या जगाचा जर उद्धार करायचा, प्रत्येकाचा जर उद्धार करून घ्यायचा असला तर एक वेळेस त्या गुरुचा अवतार होतं. आणि प्रत्येक मानव जातीत राहू द्या, कुठल्याही जातीत राहू द्या, प्रत्येकाला गुरु पाहिजे. पाहिजे का? दुसऱ्या जातीमध्ये गुरु आहे का? कुत्र्याला, मांजराला गुरु आहे का? नाही. पण मानवाला गुरु शिवाय त्यांचं जीवन व्यर्थ आहे. गुरु शिवाय त्यांचं जीवन जगणं व्यर्थ आहे. पण काही जण आहेत असंच काय झालं, आम्ही काल परवा दिवशी आम्हाला स्वामी सांगितले, आता 3 वर्ष झाले आम्ही बसलो पूजाला, मंत्र चालू केले, तुमचं गोत्र कोणतं आहे विचारायला चालू केले. स्वामीला सगळं माहिती आहे, गोत्र म्हणलं तर आम्हालाच माहिती नाही. वय होऊन गेलं, काही जणांना गुरु माहित नाही, स्वतःचा गुरु माहित नाही. किती अवघड आहे. हे मानवाच्या जन्माला आल्यानंतर तुम्ही करा करा म्हणून सांगितले, मनमत माऊली सांगितले,
आणि रात्र झाल्यानंतर तिथं मुक्काम दर मुक्काम करत करत जात असताना त्या नदी काठावर एक झोपडी केली गवताची आणि त्या झोपडीमध्ये बाहेर गाडी लावली आणि त्या झोपडीमध्ये त्यांनी मुक्काम केली. मुक्कामाला राहिल्यानंतर जप तप पूजा भोजन झालं आणि रात्रीचा वेळ आता झोपायचं. तर त्यावेळेस माऊलीमध्ये अभ्यास करत ध्यानस्थ बसले. म्हणवत माऊली ध्यानात बसल्यानंतर बाहेरच्या बाहेर ग्रंथ जळून गेले. काय झाले, आता काय करावं, जिकडे तिकडे धुवाचा लोट वाटला. त्यावेळेस माऊली म्हणू लागले, निजू नका जागा जागा पुढे आले. त्यावेळेस म्हणत माऊली आपल्याला सांगून ठेवलेली आहे, निजू नका जागा आणि दगा आहे. पुढे आपल्या जीवनामध्ये दगा आहे, पण ह्या परमात्मेला जवळ केलो, गुरुला जवळ केलो तर आपल्या ह्या जीवाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाला आपल्या राष्ट्रसंतांनी काय दाखवलं, पण आपल्याला झोपीमध्ये काहीच उलटे नाही. काही लोक काय करतात, बसल्या ठिकाणी झोपतात, काही ठिकाणी चालतच झोपतात. काही लोक, काही लोकांना कशाची झोप, काही लोकांना कशाची झोप, अशी या डोळ्यावर झोप आहे. कुणाला धनाची झोप आहे, कुणाला माझ्या बिल्डिंगची झोप आहे, कुणाला माझ्या शेतीची झोप आहे. खरं सांगा, प्रत्येकाला माझं हे आहे, माझं ते आहे, माझं ते आहे वाटते काय, पण प्रत्येकाला गुरु शिवाय मार्ग नाही. आहे का नाही? मग ह्या भजनात सुद्धा बघा तुम्ही, पहिल्या सुद्धा काय, गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रे देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आहे का? सुरुवात करायला सुद्धा गुरु पाहिजे आणि शेवट सुद्धा गुरु महाराज गुरु. मग त्याप्रमाणे ज्या वेळेस गुरु माऊलीला धन्यता काय दिली, धन्य गुरुराय दाखविली सोय. कशाची सोय दाखवली? धन्य ती गुरुमाय दाखविली सोय. कशाची कशाची सोय दाखवली? आता पाहुणे आली की आपण म्हणतो इथं बसा तिथं बसा, हे सोय आहे का? नाही. आपल्याला सोय दाखवून दिली गुरु माऊलीने. कशाची? आता कोणता प्रकारचा पुरुष आला तर आपण काय म्हणतो, अहो ताई गणपतीचं मंदिर कुण्या ठिकाणी आहे. आपण विचारलो तर आपण काय सांगतो, जेव्हा तिकडे पुढे या म्हणलं तर चालेल का? चालेल. आपण सांगायचं हे मार्ग आहे, ह्या मार्गाने जावा, ह्या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे म्हणलं तर चालेल का? म्हणून आपल्याला ह्या मार्गाने जायचं आहे तर आपल्या राष्ट्रसंतांनी आपल्याला मार्ग दाखवला. कोणता? धन्य गुरुराय दाखविली सोय. अनाथांची माया सोय दाखवली कशाची आपल्याला? काय म्हणतो, आपल्याला जेवण कुठे मिळाली, काय म्हणतो, आमची सोय झाली म्हणतो. पण सोय माऊलीने दाखवली कोणची आपल्याला? ज्यावेळेस आपल्याला जीवन जगायचं कसं, आपण जन्माला आल्यावर आपण मरेपर्यंत काय करावं,
राष्ट्रसंतांनी केली. प्रत्येकाला दीक्षा दिली, प्रत्येकाला गळ्यामध्ये इष्टलिंग बांधले. कशासाठी? त्यांच्या स्वतःसाठी का? आपल्या स्वतःसाठी बांधले. आणि इष्टलिंग हातामध्ये दिले आणि म्हणू लागले, गुरु आणि लिंग जंगम. ज्यावेळेस गुरु बी तुमच्यापाशी आले, लिंग बी तुमच्यापाशी आले, पण जंगम मंगळवाराला देवीची पूजा करतो का? आता पशुपतीवर निघाले बघा. महादेवाला आपल्या राष्ट्रसंतांनी काय घाला म्हणले? ह्या देवाचाही देव
देवाला जायची गरज आहे का? करा, तुम्हाला देव आवडतो ते देव करा, पण गळ्यामध्ये इष्टलिंगाची पूजा करा. माऊलीने आपल्याला हातात दिले, सोय सांगून दिलेली आहे. आपल्या जरा बसायची सोय झाली की आई बस मध्ये मला सोय झाली म्हणतात, पण आपल्याला आयुष्याची सोय आपल्याला माऊलीने करून दिली आहे. आपण ती सोय सोडून देऊ लागलो आणि आपण नाही त्या देवाच्या पाठीमागे लागलो काय. माऊली काय म्हणायचं, त्या देवावरच बोल ठेवायचं. आम्ही कधी सुखी नाही, आम्हाला देवाने कधी चांगलं केलेलं नाही म्हणतात तुम्ही. खरं मग आपला सोय दाखवून दिलेला आहे. म्हणून ज्या वेळेस आपल्याला मार्ग दाखवून दिले माऊलीनं, काय ज्या वेळेस आपल्याला कोणत्याही देवाची तुम्हाला पूजा करायची आहे तर काय करा माऊल्यांनो, अगोदर इष्टलिंगाची पूजा केल्याशिवाय कोणताच देव नाही. कसलीही पूजा करा तुम्ही, करू नका असं नाही. आणि पुण्या देवाची निंदा सुद्धा आम्ही करतो. पण तुमचं तुम्ही मनाला बोला आणि तुमच्या मनाला आल्याला ते करा. पण माऊलीने जे दाखवून दिले आपल्याला सोय, कोणची दाखवून दिली? इष्टलिंगाची पूजा केल्याशिवाय कोणत्या देवाची पूजा स्थापना करायची नाही. या मला परमेश्वरामध्ये सांगितले. आणि घरच्या सगळ्याला पती पत्नीला सुद्धा गुरु एक म्हणून सांगितले. कशा पाहिजे? ज्यावेळी सगळे मिळून जर जेवण केलं तर कसं जाते? एकत्र छान मध्ये जाते. आणि त्याला वेगळं जेवण केल्यानंतर जाते नाही. म्हणून त्या कुटुंबाला एक गुरु म्हणून सांगितलेलं आहे. सांगितलंय कशा पाहिजे? त्या परमेश्वरामध्ये किती सांगितलंय. म्हणून ज्यावेळेस आपल्याला इष्टलिंग जे दिलेलं आहे राष्ट्रसंतांनी मग दीक्षा दिलेली आहे, पण त्या लिंगासोबत आपलं लग्न लावलेलं आहे. कशासाठी? लिंगपती अंगसती धर्म मानिती लिंगाशी त्याने माझे
जीवाला सवय लागण्यासाठी ही गुरुमौली आहे. कशासाठी? राज्ञाने जीवाला सवय कशाची लागली पाहिजे? त्या इष्टलिंगाचा ध्यास लागला पाहिजे. मग ते इष्टलिंग पूजा केली असते. काही पूजा करा तुम्ही, अगोदर इष्टलिंगाचं तीर्थ घेतलं पाहिजे. घरामध्ये स्त्रिया सुचरभूत असल्या पाहिजे. स्त्रिया सुचरभूत असाव्या सदा. भूमी स्पर्श करुणे बघा, जरी संसारी अशा बघा, तरी आचार सोडणे. आचार मार्गाने जावं. अहो संसारामध्ये भस्म नाही का? संसारामध्ये काही कमी राहू द्या, पण भस्म तीर्थ करायचं आहे. मग इष्टलिंगाची पूजा करायला किती वेळ लागणार आहे? हे सोडून दिलं तुम्ही माई मावल्या. गळ्यामध्ये लिंग घालायचं तुम्हाला लाज वाटू लागली, कपाळावर भस्म लावायची लाज वाटू लागली, मग तुम्ही वीरशैव कुळामध्ये, पवित्र कुळामध्ये जन्म घेतला कशासाठी? कशासाठी? काही लोकांना रुद्राक्षाची माळ घाला वाटला. मार्ग निखा दाखवून दिलेला आहे आपल्याला. मार्गाने चाला म्हणलेला आहे. कोण? गुरुमौली. परमरेशामध्ये सांगितले, गुरु पादुकेचे धार पडत असे समजत की वारंवार, ऐशी वामना करावे सत्वर. ज्यावेळेस गुरु तीर्थाची दार स्नान करते वेळेस आपल्याला गुरुचं ध्यान केलं पाहिजे. केलं पाहिजे का? गुरुचं ध्यान केलं, स्नान करते वेळेस आपल्याला वाटावं गुरु पादुकाची दार माझ्यावर पडत आहे. ऐशी भावना सत्वर करावं या शिष्यावर. गुरुमौली किती सुंदर करू. ज्यावेळेस आपण स्नान करते वेळेस झालं, स्त्रिया सुचरभूत म्हणून सांगितलं, त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे मौलीनं, गुरु द्याई गुरु द्याई गुरु पडते सार नाही. मग ज्यावेळेस एवढं गुरु पडते तर सार नाही. गुरु तर पाहिजे, गुरु शिवाय मार्ग नाही. आपण प्रत्येक जीवाला गुरु पाहिजे, प्रत्येक जीवाला दीक्षा पाहिजे. ही दीक्षा झाल्याशिवाय आपलं मनुष्यच नाही म्हणून सांगितलं मौलीनं. मग एवढं झाल्यानंतर आपल्याला काय होईल? देह शुद्ध झाला. आपल्याला अंगाला शुद्ध करणारे डेटॉल भेटतात, साबण भेटतात. नाही ते अडुटायची लागले. हे शरीर शुद्ध करायला नाही ते साबण येऊ लागले. पण जे अंतःकरण जे शुद्ध करायचं आहे तर त्याला कोणतं साबण आहे? त्याला कोणतं साबण आहे? मग त्या साबणाचंच हे शिबिर आहे. म्हणजे ते अंतःकरण शुद्ध होण्याचंच हे शिबिर आहे. ते मौली सांगितलंय, गुरु तीर्थ बिंदूची सरी काशी न पाहे बरोबरी, माईतराची खरी पादमिळता देवनामया. गुरु तीर्थाची सरी एक थेंबाचं फळ. या काशीला गेलो, रामेश्वरला गेलो, कुठेही गेलो, पण त्या थेंबामध्ये एवढं सामर्थ्य आहे, ते तीर्थामध्ये एवढं सामर्थ्य आहे, म्हणून त्या तीर्थाचं महत्व आहे. म्हणून अगोदर आपण इष्टलिंग पूजा केली आहे. म्हणून त्या गुरुमौलीनं आपल्याला दाखवून काय दिले? धन्य गुरुराय दाखविले सोय. कशाची? आपल्याला ह्या मार्गाने जावा म्हणून सांगितलेली. धन्य गुरुराय दाखविले सोय, अनाथाची माया आपल्याला सोय दाखवून दिली. कशाची? इष्टलिंग पूजा करा, गुरुला भजा. गुरु चरणाची रजदोळी, गुरुच्या तीर्थाचं चरणाचं धूळ जर आपल्याला लागली तर आपल्याला तीर्थाची आंघोळ आहे. पण आपल्या जीवनामध्ये राष्ट्रसंत आपल्या संपर्कामध्ये किती आहे? आपण किती भाग्यवान आहात. आताच्या पुढच्या पिढीला विचारा, मन्मथ मौली कुठे? आम्हाला मन्मथ मौली पाहायला भेटले का? नाही. आम्हाला राष्ट्रसंत भेटले, तर आता पुढच्या पिढीला बघा आहे का? नाही. मग आपण भाग्यवान आहोत आणखी. म्हणून आपल्याला गुरु चरणाची रजदोळी म्हणून सांगतात लिंगेश्वर सांगे वर्म गुरु. लिंगेश्वर महाराज सांगतात हे वर्म गुरु तोचे परब्रह्म आहे. मग त्या परब्रह्माच्या मुखातून आलेले शब्द तो प्रसाद आहे. वाढो लोकी सदाचार, सर्व विद्येचा परिहार.
भिक्षा घेण्याच्या अनाथाची माय. आता कोणतरी लेकराला माय नसते का म्हणते माय याला अनाथ आहे तिला माय नाही म्हणते का. मग अनाथाची आपली माय कोण आहे? राष्ट्रसंत आहे. आपली माय कोण आहे? आपला गुरु आहे. कोणताही गुरु राहू द्या, कोणताही गुरु राहू द्या, पण तो गुरु आपला आपली माय आहे. अनाथाची माय कृपावंत. आपल्याला मायचा हात डोक्यावर पडला तर दिवसाला आपण माहेरी गेलो, आईनं कवटाळून धरली आणि आईचा हात आपल्या डोक्यावर पडला तर आपल्याला किती छान वाटतं. त्याप्रमाणे आपल्याला राष्ट्रसंत आपल्याला भेटली. जीवनाचे 104 वर्षे कशासाठी घातली हो? आपल्यासाठी. आपल्याला प्रत्येकाला मार्ग दाखवली. मार्गनिका मार्गनिका म्हणून मारित किती मार्गनिका आहे, पण आपल्याला या जीवनामध्ये कळत नाही. या संसारामध्ये आपण थोडंच नाही गेलो. या संसारामधून आपल्याला नाही, या संसारामध्येच आपल्याला सुख वाटू लागलं. नाशिवंत संसारी सुख अति आनंदे माणी मूर्ख. नाशिवंत संसार आहे. काही लोकांनी संसार लई गोड वाटतं. माझा संसार, माझं घर, माझं घर, माझं घर. प्रत्येक जण म्हणते आम्हाला सोडून त्यांनी घरी जावं. पण लोण्यामध्येच केस जातात. ते केस लोणीला तर ते का त्याप्रमाणे संसार करा. संसार की करावं लागते. बरं आता पट्टी कोण द्यावं? संसार करून द्यावा. शिवाय कितीही गेलो संसार तर शेवटाला रंगच आहे. मग पण भारतामध्ये या तुम्ही रंगरट वाटते का नाही? आमचा सप्ताह संपला. आम्ही सप्त्यामध्ये काय केलं? सप्ताह कीर्तन संपल्यावर आम्ही नाश्त्याला गेलो. कशापायी करतो सांगा. कीर्तन संपल्यावर नाश्त्याला. इकडे नाही वाटतं, इथं पब्लिक भरपूर आहे. शिवाय डॉक्टर पेक्षा पेशंट हुशार, कीर्तनापेक्षा ऐकणारे हुशार. आता काय करणारे कीर्तनकार? त्यांना पाठवून शिवाय आणि इथं येऊन 4 शब्द काय ऐकणार? तुमच्या पदरामध्ये फळ आहे. आणि घरी बसून 4 कीर्तन टीव्हीमध्ये ऐकलो तर त्याच्यात फळ नाही. म्हणून हे देवाचे मंदिर केले. मुलं केले घरी बसून ऐकत असतो. राष्ट्रसंताला एवढं हे फिरण्याची का गरज होती? एवढं फिरण्याची का गरज होती? असंच काय केलं? राष्ट्रसंताला आंध्रामधून बोलवायला मठामध्ये आम्ही बसलो होतो. तसंच बघा आठवलं म्हणून सांगितलं. असं बसलो होतो. महाराजाला बोलवायला आमंत्रण देण्यासाठी आले. मग आमंत्रण देण्यासाठी आले. महाराज म्हणले हा येतो म्हणजे काय नाही. दुसरा म्हणला महाराज माझ्या घराचं मामदार तुम्ही आलेच पाहिजे. अशी 14 जण. प्रत्येक जण म्हणाले महाराज हा बी म्हणतात आणि महाराज तुम्ही आलंच पाहिजे. तर महाराज हच म्हणू लागले. त्याच्यानंतर आणि 4थी म्हणतात आणि आलंच पाहिजे. तर सगळ्याच ऐकून घेतले आणि आपली डायरी काढून आप्पा बघू लागले. बघत असताना म्हणू लागले मी येऊ शकणार नाही. का बरं म्हणले ते माणसं म्हणू लागले का बरं येणार नाही? आणि तो म्हणू लागला महाराज माझ्या घराची वास्तुशांती आहे आणि मी 7 तोळे सोडले. त्यानं म्हणू लागला महाराज
तेवढं मी तुम्हाला सोडून देणार. प्रत्येक जण असं म्हणू लागले, त्याने म्हणू लागले बाबा मला येणंच होत नाही. का बरं येणं होत नाही? तर त्यावेळेस म्हणू लागले तुमच्या गावात ज्या दिवशी सत्ता थांबिलो त्या दिवशी मी तुमच्या गावात येणार, नाहीतर मी येणार नाही. महाराजांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये झाड लावून ठेवले. कशाचं झाड लावून ठेवले? या झाडाचं फळ खावा, स्वाद घ्या म्हणून ह्या फळाला त्या झाडाला निरीक्षण करा म्हणून तुम्ही महाराज प्रत्येक गावी की ज्या ठिकाणी सत्ता आहे तिथं महाराज थांबलेला आहे. आपले राष्ट्रसंत त्या ठिकाणावर आहे. म्हणून हा मार्ग माऊलीने दाखवले. अनाथाची माया ज्यावेळेस अनाथ आहे, ज्याला लेकरू नाही, त्याला महाराजांनी नारळ दिले. माऊली आहे का नाही तुम्हाला? सत्य आहे का? एक श्रीफळ दिले त्यांच्या हातात, त्यांनी काहीच दिले नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला मुलगा झाला, लेकरू झालं. बरोबर आहे का नाही? ज्याचं लग्न होणार गेलं त्याला महाराजांनी फळ दिले, त्याचं लग्न झालं. ज्याला मुलगा पाहिजे मुलगा दिले, मुलगी पाहिजे मुलगी झाली. आणि त्या मनमताची वारी करा आणि तुम्हाला तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होईल असं म्हणजे शिवहार. आता इतकं एवढ्याचा मालक होण्याचा अध्यक्ष व्हायचा श्यामाताईला आहे का? पुढून करणाऱ्याला नाहीच का? ज्याला मोठेपणा पाहिजे त्याला व्यापणा कठीण आहे. म्हणून माऊली सांगलं माऊलीचं एवढं कठीण आपल्याला सुद्धा होत नाही. 104 वर्षे कशासाठी त्यांनी दिलं? अनाथाची माय, आपल्या जगाची माय झाली. अनाथाची माय कृपावंत, खरंच कृपा सगळ्या जगाला. हात ठेवलं त्या माऊलीला, कीर्तन आलं. माऊलीचा हात माझ्या डोक्यावर आला. कीर्तन शब्द वाचा कुठली आम्हाला? प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवलं, त्यांना गुरु लागलं. हात ठेवलं
शिवरूप गाठले. हा? हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे म्हटलं पाहिजे. कोण? आपण. ज्या वेळेस हरळ्या माहित आहे का? त्या 18 पगड जातीमधला हरळ्या जातीचा गुन्हा होता सांबाराचा. त्या हरळ्या असं वाटणी रस्त्याने चालला होता. जात असताना बसवण्णाचे शरणू शरणात घेऊन सोबत घेऊन घोड्यावर निघाले बसवण्णा. येत असताना बसवण्णाने घोड्यावरून वाकून काय केले? शरणू शरणात. कुणाला केले? हरळ्याला केले. शरणू शरणात केल्या म्हणल्यानंतर भक्त काय केला? मला शरणू शरणात म्हणले बसवण्णा. दोनदा म्हणले. त्या डोळ्यामधून नेत्रामधून अश्रू येऊ लागले. अश्रू येत असताना बसवण्णाला हरळ्याने म्हणू लागला, बसवण्णा मी काय पुण्य केलं असेल एवढं? माझ्या जन्माचं हे सार्थक झालं आणि मला शरणू शरणात तुम्ही केलो. आता आपण बी शरणात करता बघा. शरणात हे करा. बरोबर आहे? खऱ्या नियमाने आपल्याला राष्ट्रसंतांनी सांगितले शरणात शिव शरणात म्हणायचं. हे आदर झाला. हे आदर झाला. मग त्यावेळेस हरळ्याला वाटलं मी एवढा जातीचा सांभाळ आणि मला बसवण्णांनी शरणू शरणात म्हणले. खरंच माझं भाग्यात उदयाला आलं आणि मी किती भाग्यवान आहोत. त्यावेळेस बोलायचं होतं हरळ्याला, तर त्यावेळेस बसवण्णाने म्हणू लागले, ज्यावेळेस धर्मसभा आणि सभा मंडपात येतो आणि मला काय बोलायचं आहे तो हरळ्या माझ्या मंडपामध्ये. त्यावेळेस आज्ञा दिलं. कुणाला? त्या शिष्याला आज्ञा दिली. आणि आनंद माना गेला. गगनी आनंद नमावे. त्या गगनामध्ये आनंद माना गेला. मी एका जातीचा आणि मला बसवण्णांनी आपल्या सभा मंडपामध्ये बोलवलं. त्यावेळेस आता काय करावं? पत्नीकडे गेला आणि म्हणू लागला पत्नीला. कल्याणी नाव होतं पत्नीचं. त्या हरळ्याच्या पत्नीचं नाव कल्याणी होतं आणि त्या कल्याणी आणि मला आधी बसवण्णांनी शरणू शरणात म्हणले. त्यावेळेस शरणू शरणात म्हणल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे. आपण आपली जात पाहिलं नाही, रोग पाहिलं नाही. आपण कुठं राहायचे मनुष्य आहोत? आपण जोडा शिवायचे मनुष्य आहोत. पण आपल्याला बसवण्णांनी मंडपामध्ये बोलवले आणि आपल्याला मंडपात जायचंय. तर आपण काय दक्षिणा घेऊन जावं गुरुला? काय दक्षिणा घेऊन जावं गुरुला? त्यावेळेस कल्याणी म्हणू लागले, महाराज काय एवढं काळजी करू लागलो? ह्याच्यात काहीच काळजी करायची गरज नाही म्हणले. तर त्यावेळेस हरळ्याने काय चिंतन केला? आपल्या शरीराचं कातडं काढला, पत्नीचं थोडं कातडं काढला, आपलं थोडं कातडं काढला आणि त्याचा जोडा शिवला. कुणाला? अण्णा बसवण्णाला. आणि ते जोडा घेऊन सभा मंडपामध्ये गेला आणि म्हणू लागला, बसवण्णा आधी पाय पुढं करा. त्यावेळेस बसवण्णा म्हणाले, हरळ्या तू काय आणलास मला सांग अगोदर. त्यावेळेस मी सांगणार नाही, अगोदर तुमचं चरण पुढं करा. त्यावेळेस म्हणू लागला बसवण्णा, मी पुढं करणार नाही. तू सांगितल्याशिवाय मी पाय पुढं करणार नाही. अंगाच्या रक्ताच्या चिरकाळ्या उडलेल्या होत्या, अंग गरम झालेलं होतं. त्यावेळेस हरळ्याचा हात लावल्याबरोबर अंग तापलेलं होतं. म्हणू लागला, हरळ्या तू हे काय केलास? तर त्यावेळेस म्हणू लागला, मी ज्यावेळेस गावच्या बाहेर राहत होतो तर तुम्ही एकत्र आणण्याचं मला काम केलं. गळ्यामध्ये इष्टलिंग धारण केलं आणि मला तुम्ही माणसामध्ये बसवलो आणि मला लिंग धारण केलो. ज्यावेळेस आपल्या अभंगामध्ये सुद्धा मौली म्हणतात, जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. ज्यावेळेस जात पाहिला, पात पाहिला, चित्त हे फार महत्वाचं आहे बघा. आता तुम्ही इतका आपण चित्त कुठं गेलं? जाते का? कुठपर्यंत तुकाराम महाराज म्हणलेले, हे विवेक आनंदे तैसेचे राहावे, चित्ती असुरावे. चित्त हे समाधान कधीच होत नाही.
कुणीच म्हणा एक बाई काय झालं आता वेळ आहे झाली वेळ पण 15 मिनिटं तसं फटमन मध्ये काही तर चटमन होते का शिवहार संसाराला कंटाळून कुठं चालली होती शिवहार लोक पसरा गेला कुठं पैसे नाही कुठं गेला पण असं झाले अवस्था झाली सगळ्याचीच आपली सुद्धा आहे ज्याला लोक आहे तिला द्यायचं अवस्था मग त्यावेळेस तिने कंठाळून निघाली कुठं मरायला कुठून निघाली मंदिराच्या पाठीमागे अंधार 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 निघाली मग निघत असताना आमच्या कोऱ्या पावडी पहारी कधी झोपच येणार त्यांना लक्ष ठेवायचं रात्रभर म्हणजे पुराणी माणसं बघा तुम्ही आताचे नाही जिथं पडलं तिथंच होतं पण ह्या अगोदरची माणसं लक्ष ठेवायचं मग असं चालली ती ना कुठं चालली भजनाला नाही मरायचं मग मरायचं आता असताना आमची कोऱ्या पायी चालली आणि कुठे चाललीस माय आणि मी चालली म्हणजे मला कंटाळा करा कुणीच चांगलं बोललं करा ज्यावेळेस मी ताकद होती काम करत होते त्यावेळेस मला सगळे विचार आता माझ्या अंगात ताकद नाही मला कुणीच विचारणार चालली म्हणजे मराय आणि कुठं मरणारेस कुठं तर गिरीत पडून मरते निघाली निघत असताना हातामध्ये काय होतं माय हातामध्ये होतं खंदील खंदीलाने बघत बघत चालले मी त्यावेळेस आपाने विचारले बाई तू तर मरायचं चाललीस आणि खंदील कशाला तुला तर मरायचं आहे मग खंदील कशाला तर त्यावेळेस म्हणू लागली बाबा वाटत काटे राहत्यात किंवा नाग राहते साप राहते ती चावलं तर साप चावलं तर आणि चालली होतीस कुठं हा? हा? काय म्हणावे तुम्हाला ऐशे कैशे मोहला. काय म्हणावं तुम्हाला हा? त्यावेळेस चित्त समाधान पाहिजे वृत्ती समाधान पाहिजे आपली हा? वृत्ती पालटुनी जाय चित्त समाधान होय. ज्यावेळेस आपण इष्टलिंगाला पूजा करतो इष्टलिंगाची पूजा करत असताना आपलं चित्त कुठं राहतं खरं खरं सांगा उगा मंदिरात बसून गोंधळ घालू नका खरं खरं सांगा खरं ते कुणाचं तर कुकर राहतंय कुणाचा तर नातू राहतंय कुणाची तर सून राहते बोटमोडी लिंग हातावर आणि मग चित्त गॅस करते मग ही पूजा करायचं किती जर तुम्ही किती येऊन नेहमी गेलो तर तुमचा पान पिटेल आणि तुझ्या जीवाचं कल्याण होईल का काया वाचानी मन करी देवाच्या करावी निर्मळ होय सुहासा म्हणून अगोदर चित्त स्थिर ठेवलं पाहिजे मग राष्ट्रसंतांनी ते केलेले चित्त स्थिर ठेवलेले चित्त कशाला चित्त आचविले चैतन्य वाढविले वैपाशी वाढले
द्वैताशी धाडले देशांतरी पुण्या देशाला धाडले. ज्यावेळेस काम आहे आपल्यापाशी, क्रोध आहे आपल्यापाशी, मोह आहे, हे सगळे विकार बाहेर काढले म्हणजे ते द्वैताशी धाडले देशांतरी आपल्या शरीराच्या बाहेर काढले. कशाने? ते चित्त आहे. चित्त आचविले, चैतन्य वाढविले, द्वैताशी धाडले देशांतरी. त्या शरीराच्या बाहेर ते विकार काढले आणि द्वैताशी धाडले देशांतरी. माऊली सांगतात महादेव प्रभू एवढा ऐकून उभा बसले. शरण महादेवा विष्णूची परीक्षा पाहण्यासाठी 999 फुलं वाहायचं होतं. त्याच्यातलं एक फुल गायब केले आणि परीक्षा पाहावं महादेवानी त्या विष्णूची. तर काय झालं, विष्णूने स्वतःचा डोळा काढून त्या महादेवाला
देव उरला नाही ठाव पाहता येते. ज्यावेळेस आपल्या आत्म्यामध्ये परमात्मा आहे कोणी पूजा केली त्या परमात्म्याची नाही. वरवरी लावली शिवाचार नामाचे गाठोडे तयार करून त्या आत्म्यामधला परमात्मा आणि त्यांनी ज्यावेळेस दुधामध्ये साखर घालता आपण तर आपल्याला साखर दिसते का नाही. त्याप्रमाणे हा जीवामध्ये शिव ओळखायचं सामर्थ्य कोणामध्ये होतं त्या राष्ट्रसंतामध्ये होतं का. मग आपल्याला उघड येते का. आपण बोललेलं आपल्याला कळतं आपल्या मनामध्ये काय आहे आता आपण काय मागणार आहोत या आपल्याला कशासाठी ते चित्त आचरले ते चैतन्य वाढत द्वैताशी द्वैत काढून टाकत ते म्हणजे द्वैत म्हणजे मी आहो तू आहे मी केलो तू केलो असं नाही. ज्यावेळेस माऊली म्हणतात साय एकमेका म्हणून सगळे मिळून जर केलो तर भक्तामध्ये आणि देवामध्ये काही फरक आहे उरला नाही ठाव ज्यावेळेस उरलाच नाही भक्त सुद्धा देव होऊ शकतात. आता राष्ट्रसंत झाले आईच्या उदरामधून जन्मले म्हणूनच माऊली संत झाले आईच्या उदरामधून जन्म झाला. पण कशासाठी चित्ते त्यांनी चित्त अडवले. ज्यावेळेस सोनं असते त्याला घासत घासत ते चमकत जाते. त्याप्रमाणे मानवाचा जन्म सुद्धा तेच आहे. आणि आजचा ज्यावेळेस आताची पिढी आहे त्याला लिंग बाधा भस्म लावायला सांगा आणि आई वडिलांची सेवा करायला सांगा. एवढं जर केलो तर आजच्या कीर्तनाचं तुम्हाला महत्व कळालं. आई वडील सोडू नका आणि सासूला घरात ठेवून ठेवू एवढं जर केलं तर तुमच्या एवढं पुण्यवान कोणीच नाही. घरी आई वडील उपाशी ठेवू लागलो माय काशीला फुकट मिळालं चला पण सासू जर माझ्या उपाशी अहो दारात कुत्र वागले किती हजाराचे त्याला गरम गरम चपाती टाकल्या. पण आपल्या आई वडिलांना विचारणार आई वडिलांना जर विचारलो तर तुमच्या एवढं कुणीच नाही. प्रेमाने जेवढं बोललं आणि मुलीसारखा आपण सांभाळू त्या सुनेला तर आपल्या एवढं कुणी नाही. त्या सासूपणा दाखवायचा एवढं नाही. आता माय चांगली उलटी केलीच म्हणायचं कच्ची बी केली तर मग एवढं जर केलो तर तुमच्या एवढं कुणीच नाही. सत्याचं प्रभाव म्हणजे आजचं सांगण्याचं तात्पर्य सासू सासऱ्याची सेवा करा. आई वडिलांना ठेवून ठेवू नका. त्यांनाही मुलं जन्मतात आणि त्यांनी सांभाळतात. मग आई वडिलांना सांभाळो तर तुम्ही सत्यात आल्याच्या वरच पुढे तुम्हाला वेंकटेश्वरी राहणार नाही. म्हणून गुरुला बघा गुरु लिंग आणि जंगम हे तिन्हीची सेवा म्हणजे एक इष्टलिंगामध्ये आहे. हे तिन्हीची सेवा तुमच्या इष्टलिंगामध्ये आहे. इष्टलिंगाची पूजा केलो आई वडिलांची सेवा केलो तुमच्या एवढं मोठं कुणीच नाही. आणि लिंगाला घरी ठेवून महादेवाला जाऊ नका. एवढं जर केलो तर तुमच्या एवढं मोठा कुणी नाही. म्हणून आजच्या अखंड शिवराम सत्याचे पहिला दिवस